अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी विधेयकावर बोलण्यासाठी मी उभी आहे। अशा प्रकारचे विधेयक भारतात पहिल्यांदाच आपल्या विधानसभेत मांडलं आहे। या विधेयकाचं मी राज्याच्या सर्व माता भगिनींच्या वतीनं मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेती ही केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, ती भावनांचं, कष्टाचं आणि जीवनाशी असलेल्या अतूट नात्यांचं प्रतीक आहे। स्वतः शेती मातीत राबणाऱ्या आमच्या पुण्याच्या कवयित्री कल्पनाताई दुधाळ यांनी महिला शेतकऱ्या जीवनाचं अत्यंत संवेदनशील शब्दामध्ये मांडलं आहे। त्या म्हणतात, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते। काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। या ओळी सांगतात की महिला शेतकरी केवळ पीक उगवत नाही, तर आपल्या श्रमांनी, मायेनं आणि जिद्दीनं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य त्या फुलवत असतात। फुलं सोन्याची झेंडू तोडते ग बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते। घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी नांदते बाई नांदते। या ओळी तिच्या अथक परिश्रमांची आणि त्यागाची जाणीव करून देतात। म्हणूनच आपण मांडत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हा केवळ कायदा नाही, तर मातीत जीव ओतणाऱ्या काळ्या आईला, हिरवं गोंदणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभं ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेली ही खरी मानवंदना आहे। आपण अनेक वर्ष बळीराजाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करत आलो आहोत, पण त्या बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या, पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतीच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी असणाऱ्या त्याच्या घरातल्या माता, भगिनी, पत्नी किंवा मुलीला मात्र शेतकरी म्हणून ओळख मिळाली नाही आजपर्यंत। आणि ही ऐतिहासिक विसंगती दूर करण्याचं काम हे विधेयक करत आहे। यंदाचं वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे, आणि या पार्श्वभूमीवर हे विधेयक मांडलं जाणं ही महाराष्ट्राची अत्यंत अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, आज मी या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असले तरी माझी पहिली ओळख शेतकरी कुटुंबातली मुलगी हीच आहे। शेतकऱ्यांचे कष्ट, पावसाची प्रतीक्षा, निसर्गाची अनिश्चितता आणि मातीतून उभं राहणारं जीवन मी अगदी जवळून पाहिलेलं आहे। शेती म्हणजे केवळ पोट भरण्याचा व्यवसाय नाही, ती एक प्राचीन संस्कृती आहे, परंपरा आहे, जीवन पद्धती आहे। मानवी संस्कृतीचा इतिहास सांगतो की स्थिर शेती संस्कृतीचा पाया हा महिलांनीच घातला। बी जपणं, बी पेरणं, पिकांची निगा राखणं, अन्न सुरक्षा निर्माण करणं किंवा साठवणं, या सगळ्यांची सुरुवात महिलांच्या हातूनच झालेली आहे आणि होतीये। म्हणूनच कृषी संस्कृतीच्या उभारणीचं सर्वात मोठं श्रेय महिलांनाच जातं। पण इतिहासानं ज्या शेतीची जननी मानलं त्यांनाच कायद्यानं मात्र शेतकरी मानलं नाही, आणि ही खरी वस्तुस्थिती आहे। आज या ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपला महाराष्ट्र करत आहे, याचा मला मनापासून आनंद होत आहे आणि अभिमानही आहे। माननीय अध्यक्ष महोदय, महिला शेतकरी ही केवळ शेतात काम करणारी व्यक्ती नाही, ती बी पेरते, बी जपते, जनावरे सांभाळते, व्यवसाय करते, दुग्ध व्यवसाय करते, कुक्कुटपालन करते, मत्स्य व्यवसाय करते, वनपोच गोळा करते, काढणीनंतरची प्रक्रिया सुद्धा करते, घराची अन्न सुरक्षा टिकवते आणि शेतीच्या प्रत्येक टप्प्यांवर तिचं योगदान हे असतंच। अध्यक्ष महोदय, महिला आणि शेती याचं नातं आपल्या साहित्यात अनेक कवींनी आणि लेखकांनी अत्यंत सुंदर शब्दात मांडलेलं आहे। लोककवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, धरती माये तिच्या कुशीतलं सोनं, धरती माये तिच्या कुशीतलं सोनं, कष्ट केल्याने मिळेना कोण। या ओळीतून बहिणाबाई सांगतात, भूमाता कधीच भेदभाव करत नाही,
जो प्रेमानं आणि कष्टानं तिची सेवा करतो त्यालाच ती समृद्धी देते. त्या कष्टात महिलांचा वाटा किती मोठा आहे हे सांगण्याची खरंच गरज नाही. रानकवी नादो महानोर यांनी शेतकऱ्यांच्या जीवनातल्या मातीशी असलेलं नातं अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांमध्ये व्यक्त केलेलं आहे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य घ्यावे. कोणी पुण्य अशी येती फळाला, कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणे उलगडून जावे. शेतात सोनं उगवण्यासाठी कर्त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी माझी माय माऊली करत असलेली ही साथ, पण तिला शेतकरी म्हणून ओळख आजपर्यंत मिळाली नाही. आज हे विधेयक त्या घामाचा सन्मान करत आहे आणि तिला नवी ओळख देत आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक कोणाच्याही जमिनीच्या मालकीत बदल करत नाही. वारसा, उत्तराधिकारी किंवा मालमत्तेत विद्यमान कायद्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही. हे विधेयक केवळ महिलांच्या कृषी योगदानाला कायदेशीर मान्यता देत आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे. आज आपण महिलांना दहेजाचा अधिकार देत नाही, तर त्यांच्या श्रमाचा आणि त्यांच्या हक्काला आपण सगळेजणच मान्यता देत आहोत. महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ केवळ आर्थिक स्वावलंबन नाही, तर तिच्या कामाची, तिच्या ओळखीची आणि तिच्या निर्णय क्षमतेची समाज मान्यता आहे. हे विधेयक त्याची दिशेने उचललेलं मोठं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. महायुती सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकास सक्षमीकरणाला नेहमीच सर्वोच्च स्थान आणि प्राधान्य दिलेलं आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनाचा टप्पा ठरला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आवश्यक ती आर्थिक तरतूद या योजनेला भक्कम करून आधार दिला. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून ही योजना यशस्वीपणे आणि सातत्याने राबवली जात आहे. त्याचबरोबर लेक लाडकी योजना, पिंक रिक्षा योजना, नवे तेजस्वी ग्रामीण महिला उद्योग विकास योजना यासारख्या उपक्रमांद्वारे महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि उद्योजकीय सक्षमीकरणाला चालना देण्यात आलेली आहे. महिलांच्या सुरक्षिततेलाही शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे आणि वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, मनोधैर्य योजना यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातूनही संकटग्रस्त महिलांना संरक्षण, आधार आणि न्याय मिळवून देण्याचं काम सुरू आहे. या सर्व प्रयत्नांची पुढची आणि ऐतिहासिक पायरी म्हणजे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026. शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची कायदेशीर मान्यता, सन्मान आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणारे हे विधेयक आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राने टाकलेलं हे एक दूरदृष्टी आणि क्रांतिकारी पाऊल आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक सामाजिक सुधारणा दिल्या. स्त्री शिक्षण, सहकार, महिला आरक्षण, पंचायत राज, महिला बचत गट अशा अनेक चळवळींमध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिलेला आहे. आता महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारा महाराष्ट्र पुन्हा एकदा नवी दिशा दाखवणारा आहे. शेवटी एवढंच म्हणेन, शेतीमध्ये स्त्री ही केवळ मदतनीस नाही, तर ती भागीदार आहे. ती केवळ श्रमिक नाही, ती उत्पादकही आहे. ती केवळ कुटुंबाची आधारवडच नाही, तर ती राज्याच्या कृषीवर अर्थव्यवस्थेला सुद्धा मजबूत करणारा पाया आहे. या ऐतिहासिक विधेयकाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी विभाग आणि सर्वच विधेयकांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करते. चला, आज आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रातल्या कष्टकरी माता भगिनींना अभिमानाने सांगूया, तू केवळ शेतात राबणारी महिला नाहीस, तर तू आता शेतकरी आहेस. धन्यवाद. जय जिजाऊ, जय सावित्री आणि जय अहिल्या, जय महाराष्ट्र.